ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीकेची तोफ डागली जाते. एकमेकांचा कमीपणा दाखवण्याची जणू स्पर्धाच भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन पक्षांमध्ये लागली आहे. त्याचवेळी गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर टीका करत आता नव्या वादाला तोंड फोडलं. नाईकांनी नेमकी काय टीका केली होती आणि त्यावर शिवसेनेकडून काय पलटवार करण्यात आला, पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. कधी जनता दरबारावरून तर कधी नियोजन समितीच्या बैठकीवरून शिंदे नाईकांमधला वाद हा दिवसेंदिवस वाढतच जातोय आणि त्याच वादातून आता एकमेकांना नालायक ठरवण्याची स्पर्धा लागली आहे. भविष्यकाळ कसा झाला याची विचार करा ना. पहिल्यांदा उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही. या नालायक लोकांच्या आता जर ती महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटवलं झालं. नालायक हे स्वतः आहेत. यांच्या नालायकपणामुळेच या नव्या मुंबईची वाट लागली आणि सर्व गोष्टी झाल्या. नवी मुंबई पालिकेत काय होणार याचाच हा ट्रेलर. खरं तर हा संघर्ष खूप जुना आहे. यावेळी कारण मात्र ठरला एकनाथ शिंदेंनी घेतलेला एक निर्णय. तो निर्णय होता वाढीव FSIचा. नवी मुंबईतील बांधकामासाठी एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्यानं वाढीव FSIचा मार्ग जवळपास खुला केला. त्यामुळे घरांची संख्या आणि जागा वाढण्याची शक्यता आहे. मात्र हाच निर्णय लहरीपणाचा आहे असं म्हणत गणेश नाईकांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. वाटेल ते करा, पैसा आमच्याकडे आला पाहिजे आणि आमची जिंदगी आमची अशी म्हणजे कुठला दानशूर काय दयावान पिक्चर दयावान सारखी झाली. अरे दयावाना तुम्ही भविष्यकाळ कसा झाला याची विचार करा ना पहिल्यांदा. आणि या नालायक लोकांच्या आता जर ती महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटवलं झालं समजा शहरात. मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही. आता सार्वजनिक कार्यक्रमातून जर इतकी मोठी टीका झाली तर शिवसेनेकडून उत्तर आलं नसतं तर नवल. आता मला असं वाटतं की वाढ नाही गुण काही लोकांना लागतो, तसं शिवीगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागलाय. पण ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये. नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्याच्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही, हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. हे जे नालायक नेते लोक जिथे राहतात ना त्या गावची स्थिती काय पहिला ते बघा. आज त्या गावामध्ये 8चा FSI वापरला गेला. गणेश नाईकांनी पहिला स्वतःकडे झाकून घ्यावा. या नव्या मुंबईच्या नालायक नेत्यामुळे हे झाले. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला हा संघर्ष किमान 3 दशकांचा आहे. दोघेही कट्टर शिवसैनिक. नवी मुंबईत गणेश नाईकांचं तर एकनाथ शिंदेंचं ठाण्यात साम्राज्य. गणेश नाईकांनी तर शिवसेना भाजप युतीच्या पहिल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलंय. पण पुढे नाईकांनी पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आणि आता शिंदेंकडे ठाण्यासह नवी मुंबईच्या शिवसेनेचा कारभार आला. त्यानंतर या दोघांमधला राजकीय संघर्ष वाढतच गेला. इतका की सरकारमध्ये एकत्र असूनही ठाणे जिल्ह्यात या दोघांमधून विस्तवही जात नाही. शिंदेंवर कुरघोडी करण्यासाठी पालघरचं पालकमंत्रीपद असतानाही नाईकांनी ठाण्यातच आपले जनता दरबार भरवले. फक्त जनता दरबारच भरवले असं नाही, तर त्यानिमित्तानं नाईकांनी वेळोवेळी शिंदेंना डिवचलंय. 2 एप्रिलला एकनाथ शिंदेंच्या काळात कोणतीही कामं झालीच नाही. 27 जून 2025ला नवी मुंबईचे वैरी बाहेरून येत आहेत, सावध रहा. 18 ऑगस्ट 2025ला शिंदेंना लॉटरी लागली आणि मुख्यमंत्री झाले. 9 सप्टेंबर 2025ला ठाण्यात सत्ता मिळवणार इथल्या रावणाच्या अहंकाराचं दहन करण्याची वेळ आली आहे. तर 1 ऑक्टोबर 2025ला नवी मुंबईत युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपचाच महापौर होणार अशी विधानं करत नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधला. नाईक आणि शिंदेंमधला हा संघर्ष अटळ होता आणि आता तो सुरू झालाय. या संघर्षाचा फटका महायुतीला बसू नये
म्हणून महायुतीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर तोडगा काढण्याचं आव्हान असणार आहे. नवी मुंबईहून विनायक पाटीलसह शिशुपाल कदम, एबीपी माझा, मुंबई. हैदराबाद गॅझेटच्या GRची मागणी मान्य करून घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आता आरक्षणाच्या पुढच्या संघर्षाला सुरुवात केली आहे. धनगर आणि वंजारींना उपवर्ग करून ओबीसीतून आरक्षण देणाऱ्या 1994 सालच्या